शीर्षासन असं म्हटलेलं आहे. शीर्षासन आपण दोन पद्धतीने करू शकतो. जे नवशिके आहेत त्यांनी वॉलच्या समोर करायचं आहे आणि जे ज्यांचा सराव आहे त्यांनी विदाऊट सपोर्ट केलं तरी चालणार आहे. आपल्या शीर्षासनासाठी आपल्याला वज्रासनामध्ये यायचं आहे. दोन्ही हातांची बोटं अशा पद्धतीने आपल्याला एकमेकांमध्ये घ्यायची आहे आणि सावकाश आपल्याला टाळूचा भाग हा त्या दोन्ही हातांच्या बोटावर ठेवायचा आहे. सावकाश आपल्याला गुडघे वरच्या दिशेने गुंडायचे आणि चोळ्यावरती पूर्ण पाय ताणले गेलेल्या पद्धतीने ठेवायचे आहे. सावकाश आपल्याला थोडे थोडे पुढे पुढे पाय डावा पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करायचा आणि मग उजवा पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करत पूर्ण शरीराचा बोल सांभाळत सांभाळत आपलं शरीर एका सरळ रेषेमध्ये वरच्या दिशेने ताणून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पूर्ण हा शरीराचा भाग जो आहे तो आपल्या टाळूवरती म्हणजे डोक्यावरती ठेवलेला आहे. पूर्ण हे आपण अतिशय जे आहे त्यांना या आसनामध्ये आपल्याला पूर्ण एकाग्रता अतिशय महत्वाची आहे. हे दोलात्मक आसन असल्यामुळे आपल्याला इथे पोहोचण्याची शक्यता आहे. सावकाश आणि आसन बोलताना सावकाश आपल्याला दोन्ही पायामध्ये ठेवायचे आहे. सावकाश आपल्याला जमिनीवर आसन ठेवायचे आहे. पुन्हा आपल्याला वज्रासनामध्ये येऊन बसायचं आहे. शीर्षासन ह्या आसनामुळे आपल्या मेंदूचा रक्तपुरवठा खूप चांगल्या पद्धतीने व्हायला मदत होते. रक्तपुरवठा चांगल्या पद्धतीने होतो. त्याच पद्धतीने स्मरणशक्ती वाढते. मेंदूशी रिलेटेड जे काही आजार आहेत त्यामध्ये महत्वाचं हे आसन आहे. त्याच पद्धतीने पायावरती पोटावरती मानेवरती खूप चांगल्या मानेच्या स्नायूवरती ताण निर्माण झाल्यामुळे त्यांची ते कार्यक्षमता सुधारायला मदत होते. आपण हे आसन करून पाहिलेलं आहे. हे आसन कोणी करू नये